यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. गोरेगाव येथे शेतकऱ्यांकडून सरकारच्या कर्जमाफी शासन निर्णयाची होळी, सरसकट कर्जमाफीची मागणी. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव दिनांक 8 जून रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली आज गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या 2026च्या कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची प्रत जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी त्यामध्ये अनेक चिठ्ठी आणि शर्ती लावून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्ज वसुली योजना असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना गजानन कावरखे यांनी म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलेले होते. 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीरपणे सांगण्यात आलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात शासन निर्णयात विविध निकष आणि अटी लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सरकारने आपल्या आश्वासनाचा मान राखून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारने राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला. शेतकरी हिताच्या नावाखाली फसवणूक सहन केली जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात परिसरातील शेतकरी कार्यकर्ते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गजानन कावरखे, उद्धव कावरखे, अनिल कावरखे, मारुती लाखोळे, अमोल एकशिंगे, विठ्ठल सावके, नामदेव काळे, अशोक कावरखे, प्रकाश बुरबुरे उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. फसवा जी आर आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी याची होळी केलेली आहे. का तर या योजनेमध्ये जवळपास 90% शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. 10% शेतकऱ्यांना ज्यामध्ये लाभ मिळणार आहे. म्हणून सरकारनं जे काही निवडणुकीपूर्वी आश्वासन आम्हाला दिलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, तो सरकारनं शब्द पाळला पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. याच हेतून आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे. जे काही आमच्यावर कर्ज झालेलं आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे झालेले. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. आणि ते कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे आता काही नाही, आमची शेती बँकेकडे गहाण आहे. म्हणून सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलेलं पाहिजे. आज दर दिवसाला 7 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत. जर सरकारनं या गोष्टीचा विचार केला नाही, या शासन निर्णयामधल्या जे काही जाचक अटी आहेत त्या रद्द केल्या नाही, तर या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निश्चितच जवळपास 20 ते 25 शेतकरी दर दिवसाला आत्महत्या करतील. म्हणजे किड्या मुंग्यासारखे शेतकरी महाराष्ट्रातले मरतील. म्हणून सरकारनं शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जगणं मान्य केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलाबाळाचा विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. नव्हे तर शेतकऱ्यांना जर या ठिकाणी नवी संजीवनी द्यायची असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यावर उपकार नाहीत, तर हे सरकारचं कर्तव्य असते. शेतकरी जर अडचणीत असला तर सरकारने त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. म्हणून आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी असणार आहे, जे काही तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं आहे ते महापुरुषांची नावं अशा फसव्या योजनांना देऊ नका. ही कर्जमाफी नाही तर ही कर्ज वसुली आहे. म्हणून याचा आम्ही या ठिकाणी निषेध करून याची होळी केलेली आहे. एकच मागणी आहे, सरसकट कर्ज माफ करावे. हे असं कोणाचंही कर्ज माफ होणार नाही. आणि इथून पुढे पीक पाणी खत बी घ्यायचं कशामुळं? आता काय करणार आहे? आता 2 लाख रुपये कर्ज, 1 लाख रुपये कर्ज माफ नाही झालं तर आणायचं कुठून पैसे? सरकार आता शेतकरी या धोरणाने आशेवर बसलेला आहे. पण एकही आता म्हणतात अटी काढल्या जायने, कोणत्या अटी काढल्या जायचे त्यालाच माहीत. पण एकही कर्ज कोणाचंही माफ होऊ शकत नाही. यासाठी मग आता होता असतो त्याने एकच हात जोडून विनंती आहे, त्याने सरसकट कर्ज माफ करावे.
थोडीच मागणी आहे की ज्याप्रमाणे 2019ला सरसगट कर्ज माफी मिळाली होती, त्याच पद्धतीत यावेळेसही सरसगट 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे. 5 ते 6 वर्षात सततची नापिकी होत आहे, निसर्गही शेतकऱ्याची साथ देत नाहीये, तरी सरकारने या गोष्टीचा सर्व विचार करून आम्हाला सरसगट कर्जमाफी दिली पाहिजे. माझ्याकडे एकूण 8-8.5 एकर जमीन आहे आणि माझं थकीत कर्ज 3,62,000 ते उचललं होतं 2,20,000, व्याजासहित रक्कम 3,62,000 झाली. ती तडजोड अजून सुद्धा झालेली नाहीये आमची. आम्ही या कर्जमाफीच्याच भरोश्यावर बसलो होतो. खरं तर एवढ्या दिवस सर्व शेतकऱ्यांना असं वाटलं 2 लाखापर्यंत आपली कर्जमाफी होणार आहे, परंतु यांच्या जाचाकाठी लक्षात आल्यानंतर आता समजायला लागलं की आपण 10% शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीत.